राज्यासह देशभरात सध्या इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत। पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात आज नाशिक काँग्रेस मोठ्या प्रमाणात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। काँग्रेस कार्यकर्त्यांनी शहरातील पेट्रोल पंपांवर निषेध आंदोलन करत केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। भाजप सरकार सत्तेत आल्यापासून मोठ्या प्रमाणात महागाई वाढली आहे। नरेंद्र मोदी हे पंतप्रधान झाल्यापासून त्यांनी मोठ्या प्रमाणात जनतेची लूट केली असल्याचा आरोप करत सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देणाऱ्या योजना या सरकारने राबवाव्यात अशी मागणी देखील यावेळी आंदोलकांनी केली आहे। नाशिक जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे डिझेल आणि पेट्रोल दरवाढाविरोधात आम्ही इथं आंदोलन करत आहोत। अतिशय घृणास्पद असे मोदी सरकारचे कामं चाललेले आहेत की जेणेकरून रात्रीतून हे पेट्रोल आणि डिझेल वाढ करत आहेत, जे सर्वसामान्य जनतेला परवडणारं नाही। आणि ज्यावेळेस इंटरनॅशनल क्रूड ऑइलचा जो भाव होता हा अतिशय नगण्य होता, त्यावेळेस मोदी सरकारने भाववाढ केलेली आहे। आणि आत्ताच्या परिस्थितीत ती जे पैसे त्यांनी नफेखोरी केलेली आहे ती नफेखोरी यांनी आजच्या काळामध्ये भाववाढ न करता रेग्युलर जे काही आपले रेट्स होते त्याच्यावर त्यांनी ठेवणं अपेक्षित होतं। परंतु शेतकरी वर्ग असेल, महिला वर्ग असेल, त्याच्यानंतर आजकालचे जे स्टुडंट वर्ग आहेत त्यांनाही या सगळ्या गोष्टीचा प्रॉब्लेम्स आहेत। आणि या सर्व गोष्टींवर नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा मोदी सरकारने पुन्हा एकदा याच्यावर विचार करणं गरजेचं आहे। या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जेव्हापासून देशाचे पंतप्रधान झाले तेव्हापासून या देशामध्ये जनतेची लूट करण्याचं काम त्यांनी सुरू केलेलं आहे। त्यांचं स्वतःचं वक्तव्य आहे की माझ्या रक्तामध्ये व्यापार भरलेला आहे। आणि एक म्हण आहे की ज्या देशाचा राजा व्यापारी त्या देशाची प्रजा भिकारी। आज कच्च्या तेलाचा दर ज्यावेळेस आंतरराष्ट्रीय बाजारपेठामध्ये अतिशय कमी होता त्यावेळेस या सरकारने जनतेला दिलासा न देता त्याच्यामध्ये 30 रुपये 33 रुपयापर्यंत सरचार्ज आकारलेला आहे। कोरोना काळामध्ये सुद्धा संपूर्ण जग हे थांबलेलं असताना, कुठेही पेट्रोल डिझेलची मागणी नसताना सुद्धा या सरकारने कोरोना काळात सुद्धा जनतेला लुटण्याचं काम केलेलं आहे। आज सुद्धा केंद्र सरकार जर डिझेल आणि पेट्रोलवरचा सरचार्ज जर काढून घेतात 33 रुपये, तर आज सुद्धा हे सगळं इंधन हे सामान्य भारतीयांना हे 70 रुपयाच्या कमी दरामध्ये उपलब्ध होऊ शकतात। या महाराष्ट्र राज्याचे असंवेदनशील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असं विधान केलं की शेतकरी हे डिझेलचा साठा करून काळा बाजार करत आहे। ज्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण नाही, ज्यांनी कधी शेती केलेली नाही, जे कधी बांधावर गेलेले नाहीये, एसी कॉपी कॅबिनमध्ये घेऊन हे ठेकेदारांच्या फायल्यांवर सह्या करण्यामध्ये जे मशगूल असतात, अशा लोकांना शेतकऱ्यांचे प्रश्न कसे समजणार? शेतकऱ्यांनी तयार केलेल्या उत्पादनाला, अन्नधान्याला, कांद्याला जर त्यांनी योग्य भाव दिला, योग्य दर दिला, तर शेतकऱ्याला कुठच्याही प्रकारची आंदोलन करण्याची गरज पडणार नाही। तसं न करता देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांवर, या देशातील 65% जनता ज्यावेळेस शेतावर अवलंबून असताना इतका मोठा आणि गंभीर आरोप त्यांनी केलेला आहे की देशातील शेतकरी हे डिझेलचा साठा करून त्याचा काळा बाजार करत आहेत। आम्ही काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून या त्यांच्या विधानाचा जाहीर निषेध करतो आणि त्यांनी त्वरित राजीनामा द्यावा अशी त्यांची मागणी करतो। तसेच महिलांना रोजगार हवा आहे। लाडकी बहीण योजनेतून मिळणारी 1500 रुपये ही भीक नको, तर त्यांना स्वाभिमानाने रोजगार द्या अशी मागणी देखील यावेळी आंदोलकांनी केली आहे। नवतेज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।